अंमली पदार्थ पोलीस ते पकडीत असतील तर त्यांचं मला कौतुक आहे. कुणी पकडीत असेल एखादे पोलीसवाले ते अंमली पदार्थ, पण येतात कसे हे तपासलं पाहिजे. काही जणांनी गुंडगिरी चालू केली, दहशत केली जाते. बंदोबस्त करू हा शब्द फार जोरात चाललाय. याचा बंदोबस्त करू, त्याचा बंदोबस्त करू. अरे तुमचाच बंदोबस्त होणार आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे गोष्टी बंद झाल्या पाहिजे. काही असो, एवढ्यानं भागणार नाही नगरपालिकेनं, हे तुम्हाला सांगतोय. पहिले तर बेकायदेशीर टोल जे सुरू झालाय, टोल नाके, बेकायदेशीर टोल नाके म्हणतोय मी, लक्षात ठेवा. बेकायदेशीर टोल नाके, पहिले बेकायदेशीर टोल नाके बंद झाले तर सगळं सोपं होणार आहे. पण ते तुम्हाला बंद करावं लागतील, हे लक्षात ठेवा. हे बेकायदेशीर टोल नाके कशाला आहे? टोल बंद झाले पाहिजे, टोल नाके. आणि जसं इथं सतीश तांबेने सांगितलं काय काय दिलं मी, हो मी अभिमानानं सांगतो, धरण करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे. मी कष्ट केले त्याच्याकरता, मान्य करतो मी. तिथं आउटलेट ठेवलं, ती पाईपलाईन आणली, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई आणि त्यांच्या सहकार्याने इथं सगळं जाळं उभं केलं, पाणी दिलं सगळ्यांना, मान्य करतो आम्ही. अभिमान आहे आम्हाला आम्ही केलेल्या कामाचा. विमानतळ आपलं आलं हे खरंय, सगळं ॲक्विजिशन मी करून दिलेलं आहे तिथलं जमिनीचं. परंतु त्याबरोबर रेल्वे, अरे रेल्वे सुद्धा आलीच पाहिजे, लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला खरं सांगतो, रेल्वे इथूनच गेली पाहिजे. आणि तुम्ही विचारून पहा, तेव्हा अकोल्यातून जात असेल तर माझी काही हरकत नाही, चांगला टुरिझम वाढल तिकडं, स्वित्झर्लंड मधून चालल्यासारखी चालेल, मोठमोठे बोगदे राहतील, आनंद वाटेल लोकांना. माझं काही म्हणणं नाही त्यांच्या बाबतीत काही अडचण नाही. बदल करून त्या सगळ्या ग्रीनरी मधून आणि स्वित्झर्लंड मधून जावा तशी, फक्त आम्हाला चढाई उतरायची संगमेरवाल्याला परवानगी द्या, एवढंच मी मागत असतो त्यांच्याकडे. परंतु जो प्लॅन आम्ही केलेला आहे तो अत्यंत सुंदर प्लॅन आहे. आणि तुम्ही पहा, विचारा रेल्वेवाल्यांना, सगळ्या सर्वेक्षणाला, हा प्लॅन करण्यामध्ये कोणाचा वाटा होता हे विचारा, काय बिघडत नाही. आणि घालवली कुणी, किती किती मोठं नुकसान तुमचं होतंय तुम्हाला कळतं का नाही? पिढ्यानपिढ्याचं नुकसान. निळवंड्यानं जसं पिढ्यानपिढ्याची समृद्धी, ज्या पद्धतीने विमानतळामुळं पिढ्यानपिढ्या तुमच्या लगेच दिल्लीला काय कुठेही पोहोचतील देशात, तसं रेल्वे सुद्धा तितकीच ताकदीची होती. पण घालवली कशी? टोल नाके बंद झाले पाहिजे. आणि कोणच्या हातचं बावलं म्हणून वागून इथल्या सगळ्याचं नुकसान कुणी करणार असेल तर अजिबात सहन करायचं नाही, लक्षात ठेवा.